दादागिरी वगैरे करत नाही मी आणि करणार पण नाही. लोकांनी ठरवलं. मी कोणाला दादागिरी केली नाही, करणार नाही. 99 पासून कोणाची दादागिरी होती, कोणाची सगळं माहिती आहे. आणि मला वाटतं की मी काही केलेलं नाही. फक्त जिथं दादागिरी झाली तिथं उभा राहिलो, एवढंच फक्त माझा इतिहास आहे. कार्यकर्त्यांच्यात मध्ये होमगावमध्ये काही मारामारी झाली वगैरे ते प्रकरण? नाही, होमगावचं तुम्ही CCTV फुटेज बघितलं असेल. होमगावच्या बाबतीमध्ये जे दाखवलं गेलं ते चुकीचं आहे. प्री प्लॅन होता तो. माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपवर जे आले जर CCTV फुटेज बघितला तर मला वाटतं शिवेंद्रराजेंना सुद्धा गैरसमज करून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये CCTV फुटेज बघितला तर तो आमच्या त्या मुलाकडं आला आणि तिथं त्यांनी मारहाण करण्याच्या बाबतीत प्रयत्न केला. परत आखाडला गेला, परत 3-4 माणसं घेऊन आला आणि तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काय आलं आहे, पोलिसांकडे आम्ही सर्व पुरावा दिलेले आहे. पण पोलिसांनी काय एकतर्फी केस घेतलेली आहे आणि दुसरी केसच्या बाबतीमध्ये घेतलं नाही आणि चैन गेली, दरोडा घातला, असे काही कलमं लावण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य परिस्थिती यावी, आम्ही आता कोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत आणि समोरच्यांच्यावर केस करावी म्हणून विनंती करणार. आता तुम्ही घरात येऊन जर कोणी त्या मुलाला उगीच कोणतरी डिवचायचा प्रयत्न केला तर ते योग्य नाही ना. आणि होमगाव आखाडे गाव माझंच आहे, हिंदवली सगळी गावं माझीच आहेत. त्यामुळे मी तिथं अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि मी खरंच सांगतो, मी आजही लिहून देतो, मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. फक्त जे काही लोक चुकीचे वागत आहेत त्या वागणाऱ्या चुकीच्या लोकांना कुठंतरी सरळ वागवा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि कोण कुठे कमी नसो, नारळवाल्या सगळेजण करतात ना काय करायचं.